घरामध्ये जर आई किंवा वडील यांच्यापैकी कोणी खूप आरडाओरडा करत असेल किंवा खूप व्हायलंट असेल, ॲग्रेसिव्ह असेल, तर ते मुलं ऑटोमॅटिकली पिकअप करतात. नेटफ्लिक्स आहे, यूट्यूब आहे, हे सुद्धा खूप अट्रॅक्शन्स आहेत. तर त्याचा कुठेतरी डिपेंडन्स या मुलांवर हल्ली आपल्याला दिसायला लागलेला आहे. तर मैत्रिणी मिळू शकतात, पण आई वडील ते एकच असतात. त्यामुळे आई वडिलांनी त्यांचा रोल करावा. मित्रमैत्रिणी ते एनिवेज ते मिळवणार असतातच. आईला काय स्पेसिफिकली वाटतं, की आपण ते मूल खातंय तर त्याला भरवत राहायचं. मग त्या मुलाला पण लक्षात आलेलं असतं, की मी जोपर्यंत खातोय तोपर्यंत. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या लाईफमधल्या छोट्या छोट्या काही इम्पॅक्ट्समुळे लहान मुलांना देखील मेंटल हेल्थ चॅलेंजेसना फेस करावं लागत असतं. त्याचबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आज आपल्या इथे गेस्ट म्हणून आले आहेत डॉक्टर अवंती दडपळे. या एक होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. त्याच्यासोबतच त्यांचं स्पेशलायझेशन चाइल्ड सायकोलॉजीमध्ये आहे. चला तर मग जाणून घेऊया हे मेंटल हेल्थ चॅलेंजेस काय असतात आणि त्यांना कसं फेस करायचं. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. थँक्यू मला तुम्ही या प्लॅटफॉर्मवर बोलवल्याबद्दल. येस. आता आपण सध्याच्या काळात बघतो की लहान मुलांना काही ना काहीतरी मेंटल हेल्थ चॅलेंजेस फेस करावे लागतात. तुम्हाला काय वाटतात मोस्ट कॉमन मेंटल हेल्थ चॅलेंजेस सध्या काय आहेत? ओके, सो आपण एक साधारण 30-35 वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती आठवली, ओके. तर तेव्हाचे कंडिशन आणि आत्ताची याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. नक्कीच. आपल्या लहानपणी आपण शाळेत जायचो, घरी यायचो, मनसोक्त खेळायचो, जो काही असेल तो अभ्यास करायचो, होमवर्क करायचो, सगळ्यांची गप्पा मारून जेवण करून शांत रात्री झोपून जायचो. बरोबर. त्यावेळेस एकत्र कुटुंब पद्धती ही पण खूप होती. त्यामुळे लोकांबरोबर, घरच्यांबरोबर, आजूबाजूच्या नातेवाईकांबरोबर, नेबर्स बरोबर इंटरॅक्शन ही खूप जास्त व्हायची, जी आता खूप कमी व्हायला लागलेली. राईट. म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर कोणी म्हणलं की मुलांच्या मनावरचा ताण हा 50 पट वाढला आहे, तर त्याच्यामध्ये फारशी अतिशयोक्ती होणार नाही. म्हणजे मुलांना, अगदी लहान मुलांना त्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी इंटरव्ह्यूज फेस करायला लागतात. विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे, न्यूक्लिअर फॅमिली झाल्या आहेत, त्यामुळे बोलायला ॲज सच कोणी नसतं. आई वडील दोघेही जण 10-12 तासांचं तर त्यांचे जॉब ड्युटी आवर्स आहेत. आणि मग दिवसभर ती मुलं एकतर पाळणा घरात तरी जात असतात, अदरवाईज ते घरामध्ये एकटे असतात. आणि या सगळ्यात ॲडिशन म्हणजे स्क्रीन टाईम राईट. हा जो काही वाढलेला आहे, त्यामुळे मुलांच्या समस्यांमध्ये खूप वाढ झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. आता क्लिनिकवर येणारे पेशंट्सचे, पालकांचे जर गट पाहायला गेले मुलांच्या कन्सल्टेशनसाठी जे येतात, तर त्यामध्ये 3 मेजरली आपल्याला दिसून येतात. पहिला जो गट असतो तो म्हणजे मुलांच्या बिहेवियर इश्यूज घेऊन येत असतो. म्हणजे एकतर मूल खूप हट्टीपणा करतं, म्हणजे मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मग ते फरशीवर गडाबडा लोळण घेईल, अंग टाकून देईल, पण त्याला ती वस्तू पाहिजे असते. कधी ॲग्रेशन असतं, कधी खूप राग-राग करतात. काही वेळा काही मुलांमध्ये कुठली प्रकारची भीती आपल्याला दिसून येते. सो असे बिहेवियरल इश्यूज घेऊन येणारे पालक असतात. दुसरा जो पालकांचा गट येतो, तो म्हणजे माझ्या मुलामध्ये काहीतरी अकॅडमिक इश्यूज आहेत. हो. की अ, मुलाचं फोकस नाहीये किंवा कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये किंवा घरी पालक म्हणतात की आई म्हणते मी घरी सगळं त्याचा अभ्यास घेते, पण शाळेत जाऊन पेपर समोर आला की तो ब्लँक आउट होऊन जातो. Right. सो असं मग कुठेतरी ती शाळेची एक भीती आहे का, परीक्षेची भीती, एखाद्या विषयाची भीती, असा अकॅडमिक इश्यूज घेऊन येणारा एक पालकांचा गट आहे. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे बरोबर पाहता ते सगळे मुलं नॉर्मल वाटतात. त्यांचे इन्व्हेस्टिगेशन्स पण सगळे ठीक असतात. पण एखाद्या मुलीच्या सकाळी 9 वाजले की तिच्या पोटामध्ये दुखायला लागतं. मग तेव्हा आपण थोडं प्रोब केल्यावर लक्षात येतं की अरे ती शाळेची वेळ आहे. आणि मग ती शाळेची वेळ टळून गेली की मग ते मूल छान मस्त मजेत असतं. सो हल्ली सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स जे आहेत, सायको म्हणजे सायको इज माइंड, सोमा इज बॉडी. सो प्रॉब्लेम कुठेतरी तुमच्या मानसिकतेमध्ये आहे आणि दॅट इज रिफ्लेक्टिंग ऑन युअर फिजिकल्स. सो सायकोसोमॅटिक आजारांची तर लिस्ट आपण या हल्लीच्या जनरेशनमध्ये नक्कीच सांगू शकतो. त्याच्यामध्ये टॉप मोस्ट रँकिंग आहे ते म्हणजे मायग्रेन आहे. इतर प्रकारचे हेडेक्स आहेत, श्वसनाचे काही विकार आहेत, पोटदुखी आहे, स्किन कंप्लेंट्स आहेत. सो ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मुलांचे चॅलेंजेस डेफिनेटली वाढलेले आहेत. आता जसं तुम्ही म्हटलं की स्क्रीन टाइम
हे जरा जास्तच प्रमाणात वाढलेलं आहे. आता रिसेंटली एक किस्सा सांगते. आम्ही गोव्याला गेलेलो एका फंक्शनसाठी आणि आम्ही एका हॉटेलमध्ये जेवत होतो. तर तिकडे आमच्या बाजूच्याच टेबलवरती एक फॅमिली बसलेली, आई वडील आणि मुलगी. तर आम्ही जेव्हापासून गेलो तेव्हापासून ती मुलगी आम्ही ऑब्झर्व करतोय, ती फक्त त्या स्क्रीनवरच काही ना काहीतरी बघते किंवा गेम खेळते, हेच तिचं चालू होतं. पॅरेंट्स ट्राय करत होते तिच्याशी इंटरॅक्ट करायचं, बट शी वॉज सो ऑब्सेस्ड इन इट. म्हणजे अशा वेळेला काय करू शकतात पॅरेंट्स जेव्हा असा स्क्रीन टाइमशी चाइल्ड ऑब्सेस्ड असतं तेव्हा? सो बेसिकली ना कोविड नंतर ह्या हं. सगळ्या गोष्टी खूप जास्त वाढायला लागल्या. Right. कोविडमध्ये आपल्याला जो मुलांपासून आपण अवॉइड करत होतो फोन देण्यापासून, तर तोच फोन, तोच लॅपटॉप, Right. तेच टॅब आपल्याला स्वतःहून मुलांना द्यावं लागलं. त्यातल्या किती मुलांनी सिरियसली तेव्हा अभ्यास केला हा एक वेगळा कन्सर्न आहे. पण मुलांना तेव्हा जो की करायला काहीच नाहीये, मग घे मोबाईल घेऊन बस किंवा ऑनलाईन सेशन चालू आहेत, पण त्या मुलाचे वेगळंच काहीतरी फोनवर ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. हे जे चालू होतं ते कोविडच्या नंतर ज्या पालकांनी ते मुलांकडनं अननेसेसरी फोन युसेज बंद नाही केला गेला, त्यांच्यामध्ये मोबाईल किंवा स्क्रीन याचं प्रमाण स्क्रीन टाईम याचं प्रमाण नक्कीच वाढत गेलं. त्याचबरोबर नेटफ्लिक्स आहे, यूट्यूब आहे, हे सुद्धा खूप अट्रॅक्शन्स आहेत. तर त्याचा कुठेतरी डिपेंडन्स या मुलांवर हल्ली आपल्याला दिसायला लागलेला आहे. तर अ, त्याचे इफेक्ट्स काय काय आहेत? तर पहिलं म्हणजे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत चाललेला आहे, ओबेसिटी. म्हणजे टीव्ही स्क्रीन लावायचा आणि त्याच्याकडे बघत बिंज ईटिंग चालू आहे. त्यामुळे मुलांची ओबेसिटी वाढत चालली आहे. म्हणजे मुलांचं वजन वाढणं हे सुद्धा योग्य नाहीये. कमी असणं पण योग्य नाहीये. दे शुड बी ॲट अन ऑप्टिमम वेट. येस. दुसरं म्हणजे मेजरली मुलांचे स्लीप डिसऑर्डर्स आपल्याला दिसून येतात, की मुलांना झोप उशिरापर्यंत मुलं आपलं सोशल मीडियावर असतील किंवा काहीतरी रील्स बघत बसायचं. तर ते रात्री उशिरापर्यंत हे मुलांचं चालू राहतं. मग सकाळी उठायला उशीर होतो आणि मग ते चक्र त्यांचं डिस्टर्ब Right. होऊन जातं. त्याचबरोबर डोळ्याच्या तक्रारी, चष्मा खूप मुलांना लागायला लागलेला आहे. सो हे फिजिकल इफेक्ट्स आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर मुलांच्या अकॅडमिक्समध्ये सुद्धा ह्याचा खूप मोठा इल इफेक्ट आपल्याला दिसून येतोय. Impact होतो. हां. तर म्हणजे काय तर रीडिंग, मुलांना साधं रीडिंग पुस्तक घेतलं की मुलं बोर होतात. त्यांना अभ्यास नको असतो. कारण त्यांना कंटिन्युअसली मोशन पिक्चर्स बघायची त्यांना सवय लागलेली असते किंवा ते अट्रॅक्टिव्ह वाटतं. ते चित्र छान वाटतात. सो मुलांना रीडिंग ही जी हॅबिट आहे ती Okay. मुलांची कुठेतरी कमी होत चाललेली आहे. आणि रीडिंग कमी झाल्यामुळे मुलांचे क्रिएटिव्हिटी, त्यांचे इमॅजिनेशन जे स्किल्स आहेत, जे त्या एजमध्ये डेव्हलप व्हायला पाहिजेत, राईट. ते नाही होत आहेत. आणि अपार्ट फ्रॉम दॅट मुलांमध्ये ॲग्रेशन वाढत चाललेलं आहे. सो हे सगळे त्याचे इल इफेक्ट्स आपल्याला दिसून येतात. पण मग आता हे स्क्रीन टाइम जर कंट्रोल करायचा असेल तर पॅरेंट्स काय करू शकते की कुठल्या वेमध्ये ते त्यांना कंट्रोल करू शकतील? कारण जर त्यांना नाही म्हटलं तर मग लहान मूल जे असतं ते मग अग्रेसिव्ह होतं किंवा इरिटेबल होतं किंवा एकदम बोलायचं बंद होतं. सो अशा वेळी पॅरेंट्स काय करू शकतात? हो, म्हणजे एखादा प्रॉब्लेम झाल्यावर त्याच्यावर ॲक्शन्स घेण्यापेक्षा थोडं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जर घेतले गेले ना, की मुलांना एक स्टिप्युलेटेड टाईम द्यायचा, की तू दिवसभरातल्या या वेळेमध्ये तुला मोबाईल मिळू शकतो. आणि मग ते काय 15 मिनिटं, 20 मिनिटं जे काही आहे, मुलं काय पाहता आहेत, ते कंटेंट पण आपण थोडं मॉनिटर करायला पाहिजे. राईट. अगदी लहान मुलांना फोनची तर काही गरज नसते. त्याच्यावर त्यांचं काहीच काम नसतं. सो जर त्यांना थोडा वेळ फोन द्यायचा असेल, तर ऑलवेज इट शुड बी ॲज अ रिवॉर्ड सिस्टम. Yeah. की तू जर ह्या गोष्टी केल्यास, तू जर तुझं जेवण आधी संपवलंस किंवा तुला जो काही आहे तो अभ्यास जर आधी पूर्ण केलास, तर तुला हा मोबाईल मिळेल. अदरवाईज मोबाईल इज अन लक्झरी फॉर देम. राईट. त्यामुळे आपण त्यांना थोडेसे त्याच्यासाठी टर्म्स आणि कंडिशन्स घालून दिले, तर बरोबर. मुलांना ते सोपं जातं. अपार्ट फ्रॉम दॅट मुलांना एकदम मोबाईल हातात घेतला की ते बसून राहतात. इन्स्टेड जर मुलांना आपण काही हॉबीजमध्ये एंगेज केलं, तर त्यांचे इतर पण स्किल सेट्स डेव्हलप व्हायला लागतात. मग ते त्यांच्या चॉईसने असू देत. मग Right. कधी त्यांना तबला, गाणं, स्पोर्ट्स एखादा आवडत असेल, तर डेफिनेटली दे शुड ऑप्ट फॉर इट. आणि त्याचबरोबर कम्युनिकेशन, जे घरात कोणीच बोलायला नाहीये, मग काय करायचं?
तर मोबाईल घेऊन बसायचं. म्हणजे घरात 4 लोक असतील तरी 4 जण 4 फोन घेऊन आपापले बसलेले असतात. खरंय. सो कम्युनिकेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन दिस केस. नाही, हे खूपच परफेक्ट सांगितलंय, कारण कम्युनिकेशन गॅप केवढा जाणवतो आजकाल. कारण लहान असताना आम्ही जेव्हा लहान होतो, मला आठवतंय आम्ही जेवायचो त्यावेळेला कधीतरी कंटाळलो वगैरे असलो तर मग आई काय करायची, चल तुला आज गोष्ट सांगते, आणि ते बरोबर असताना ती गोष्ट सांगायची. म्हणजे त्यातनं आपल्याला काहीतरी एक हिस्टॉरिक गोष्ट असायची, त्यामुळे काहीतरी नॉलेज पण मिळायचं आणि थोडंसं इंटरेस्टिंग वाटायचं आणि आपण जेवायचो. आजकाल बाळ जेवायला बसायच्या आधी तो फोन येतो आणि त्याच्यावरती जे काहीतरी त्याच्या आवडीचा राईम चालू असतं आणि ते बघत जेवतो. त्या जेवणावरही लक्ष नसतो आणि आई वडील काय बोलत असेल त्यावरही बाळाचं लक्ष नसतं. सो हे म्हटलेलं अगदी खरं आहे, की सुरुवात म्हणजे प्रॉब्लेम व्हायच्या आधीपासून आपण प्रिव्हेंटिव्ह काहीतरी केलं पाहिजे. येस. सो म्हणजे याच्यातच जसं तू म्हणतेस तसं बरेचदा फोन काहीतरी व्हिडिओ जिंगल लावून ठेवलं की ते मूल खातं आणि आई वडिलांना आईला काय स्पेसिफिकली वाटतं की आपण ते मूल खातंय तर त्याला भरवत राहायचं. मग त्या मुलाला पण लक्षात आलेलं असतं की मी जोपर्यंत खातोय तोपर्यंत तो फोन चालू राहणार आहे. त्यामुळे ओव्हर इटिंग पण खूप वाढतं. राईट. सो दॅट इज ऑल्सो अगेन डेंजरस. मग त्याला कुठेतरी आपण रिस्ट्रिक्ट केलं पाहिजे. कदाचित तो लॅक ऑफ अवेअरनेस असेल, पण लोकांनी त्याच्याबद्दल थोडं एज्युकेट व्हावं. नक्कीच. येस. बऱ्याच वेळेला तुमच्याकडे लहान मूल वगैरे आणलं असेल, त्याला तुम्ही डायग्नोज करतात की स्ट्रेस आहे किंवा एन्झायटी आहे. मग ते आधी कसं ओळखता येईल पालकांना? त्याच्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत का? सो जेव्हा स्ट्रेस आणि एन्झायटी हे याबद्दल आपण बोलतो, लहान मुलांची तर व्होकॅब्युलरी अजिबात डेव्हलप नसते. त्यांचे म्हणजे शब्द संपदा जे आपण म्हणतो त्यांना ॲज असं एक्सप्रेस नाही करतायत की मला आता खूप स्ट्रेसफुल वाटतंय किंवा खूप अँशियस व्हायला होतंय, असं नाही सांगू शकत. सो त्याच्या लक्षणं असतात, त्याच्याप्रमाणे आपल्याला ते ऑब्झर्व करायला लागतं. तर त्याचे इफेक्ट्स आपल्याला बिहेवियरवर, त्यांच्या इमोशन्सवर आणि त्यांच्या फिजिकल सिम्पटम्सवर पण दिसून येतं. सो बिहेवियरवर जर आपण पाहिलं तर मुलं ना खूप बरेचदा मुलं खूप इरिटेबल होतात, की खूप चिडचिडेपणा होत राहतो किंवा वस्तू फेकून मारतात. त्यांना तो जो काही त्यांचा राग आहे तो त्यांना एक्सप्रेस करता येत नाही. मग अशा वेळेस ना मुलांना बाजूला घ्यावं, आईने त्याला समजावून सांगावं की तुला हे आता जे होतंय ना तो हा राग आहे. तर हा राग सोशली एक्सेप्टेबल वेज काही असतात. तर ह्या पद्धतीने तुला जेव्हा राग येईल तेव्हा तू मला येऊन सांग, किंवा त्याला एखादा आपण जर स्पॉन्जचा बॉल दिला तर तो स्क्वीज केला की तुझं जे काही फ्रस्ट्रेशन आहे ते त्याच्यातनं ते रिलीज होऊ दे. ओके. दुसरं बरेचदा दिसून येतं की अगदी लहान मुलं असतात ते दे स्टार्ट क्लिंगिंग टू देअर मदर्स किंवा स्कूलमध्ये टीचर्स ना त्यांच्या मागे मागे जायचं. म्हणजे आई इथे बसली, इथनं आई उठून बाजूला गेली की आईच्या मागे मागे जायचं, आईला सोडायचंच नाही. म्हणजे हा क्लिंगिंग फॉर्म एक आपल्याला दिसतो. काही मुलं ही विड्रॉल मध्ये जातात की मला कोणामध्येच मी इंटरॅक्ट करणार नाही, मग एकटं बसून राहणं, त्याचा जेवणाखाण्यावर पण त्याचा परिणाम होऊ शकतो. सो असे विड्रॉल सिम्पटम्स आपल्याला दिसतात आणि काही वेळेस हे मुलांना दे कांट अंडरस्टँड किंवा त्यांना ते डील करता येत नाही. मग काहीतरी मॉडिफाईड बिहेवियर्स असतात की मुलं अंगठा चोखतात किंवा नखं खातात. हा सुद्धा एक स्ट्रेस रिलीज करायचा त्यांच्या पद्धतीने एक पर्याय त्यांनी शोधून काढलेला असतो. काही वेळा मुलं घाबरतात की म्हणजे एखादी सिच्युएशन फेस करायला किंवा शाळेत जायला, काही कोणाशी बोलायला, बाहेरचं कोणी आलं नाव विचारलं तर नाही सांगत ही मुलं. काही वेळा त्यांच्यामध्ये चिंता दिसून येते, काळजी असते या मुलांना. राईट. आणि बरेच आहे फिजिकल, जेव्हा ते खूप जास्त लेवलचं होतं तेव्हा ते फिजिकल सिम्पटम्स मध्ये पण आपल्याला जाणवतं की मुलाचं पोट दुखत असतं किंवा छातीमध्ये धडधड व्हायला लागते, रात्री झोप लागत नाही, झोपलं तर मूल एकदम आरडाओरडा करत दचकून उठतं, म्हणजे नाईटमेअर्स जे आपण म्हणतो, भीतीदायक स्वप्न पडतं आणि ते मूल रडत उठतं किंवा हातापायाला घाम येणं. सो हे त्याचे काही फिजिकल याच्यावर रिफ्लेक्ट होणारे सिम्पटम्स असतात. कधी मुलं थरथर कापायला लागतात त्यामध्ये. सो हे ऑब्झर्व करून आपल्याला लक्षात येऊ शकतं की अरे या मुलाला कुठेतरी एडची गरज आहे. राईट. आजकाल आपण बघतो की लहान मुलं जे त्याच्यातली काही जणांना खूप ॲग्रेशन आहे. म्हणजे एखादी गोष्ट त्यांना हवी तशी नाही झाली किंवा ती गोष्ट नाही मिळाली तर ते एकदम हट्ट करणं असतं
ते अग्रेसिव्ह लेवलला जात असतं, म्हणजे समोरच्याला फिजिकली इंज्युअर करण्यापर्यंत पण ते जातात. ह्याला काही रूट कॉज आहे का पर्टिक्युलर? एग्रेशन ह्याला नक्कीच काही कॉजेस आहेत. तर पहिलं म्हणजे राग हे एक नॉर्मल इमोशन आहे. जसं आपल्याला भीती वाटते, जसं आपल्याला आनंद होतो, तसं आपल्याला राग येतो. बरोबर. सगळ्यांना राग येतो. पण त्या रागाची एक लिमिट जर क्रॉस झाली आणि इफ इट प्रूव्स टू बी हार्मफुल इदर टू सेल्फ किंवा आजूबाजूच्या लोकांना, तर मग इट इज मॅटर ऑफ कन्सर्न. तर पहिलं म्हणजे या मुलांना ना इमोशनल रेग्युलेशन नीट जमत नसतं. म्हणजे भावनांचा व्यवस्थित त्याला हँडल करता यायला पाहिजे, हे मुलांना जमत नाही. मग राग आला, मग वस्तू फेकून द्यायच्या, आरडाओरडा करायचा, आक्रस्ताळेपणा करायचा. तर हे थोडंसं ना मुलांच्या बाबतीमध्ये आपल्याला ट्रेन करावं लागतं, की हा हा राग आहे ना, फक्त तो ह्या पद्धतीने आपण एक्सप्रेस करतो. तुला काय असेल ते तू शांतपणे बोलून सांगू शकतोस. काही वेळा मुलांचे काही गरजा असतात. अगदी लहान मुलांना लक्षात येत नाही की त्याच्या पोटात दुखतंय का त्याला काही हवं आहे, हे कळत नाही. मग मुलं चिडचिड करायला लागतात, राग व्यक्त करायला लागतात. बऱ्याचदा आपल्याला याच्यामध्ये दिसतं की अ, घरामध्ये जर आई किंवा वडील यांच्यापैकी कोणी खूप आरडाओरडा करत असेल किंवा खूप व्हायलंट असेल, अग्रेसिव्ह असेल, तर ते मुलं ऑटोमॅटिकली पिकअप करतात. ओके. त्यामुळे पेरेंटिंग स्टाईल काय आहे याच्यावरनं मुलांची वर्तणूक कशी आहे हे सुद्धा बऱ्यापैकी डिटरमाइन होत असतं. त्याचबरोबर जर फॅमिलीमध्ये काही मेजर चेंजेस होत असतील किंवा अ, खूप कॉन्फ्लिक्ट्स असतील, घरामध्ये खूप रोज भांडणं असतील किंवा मनाविरुद्ध होत असतील गोष्टी घरामध्ये सारख्याच, तरी सुद्धा मुलांचं एग्रेशन वाढतं. राईट. त्याचबरोबर काही सायकियाट्रिक डिसऑर्डर्स पण आहेत. ADHD आहे, ODD म्हणजे ऑपोझिशनल डिफाइंड डिसऑर्डर आहे, कंडक्ट डिसऑर्डर्स आहेत, ज्याच्यामध्ये सुद्धा अग्रेसिव्ह बिहेवियर हा एक मेजर त्यांचा एक सिम्पटम असतो. आणि ऑफकोर्स स्क्रीन टाइम, जे गेमिंग चालू आहे मुलांचं, जर ते खूप व्हायलंट गेम्स खेळत असतील किंवा ज्याच्यामध्ये खूप एग्रेशन आहे, मारामारी आहे, शूटिंग होत असेल त्याच्यातनं, तर ते मुलांच्या बिहेवियर मधनं रिफ्लेक्ट होत असतंच. येस, नक्कीच. आता जसं तुम्ही सांगितलं एन्झायटी, स्ट्रेस असले तर लहान मुलांना प्रत्येक वेळी बोलताच येत नाही, मग त्यांचे बिहेवियर मॉडिफाईड होतात. मग हा पॅटर्न लर्निंगमध्ये म्हणजे जे काही शिकत असतात तेव्हा पण त्यांचं, म्हणजे आता आपण खूप ऐकतो की माझ्या मुलाला ADHD आहे, म्हणजे बारीक सारीक जरा जरी त्यांचं लक्ष विचलित झालं की लगेच त्याला ADHD म्हणून डायग्नोज करून त्याच्यावर शिक्कामोर्तब करतात. ऍक्च्युली ADHD काय आहे आणि ते खरंच मुलांमध्ये कसं दिसून येतं हे मला जरा सांगाल का? सो ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर, जे तू आता अगदी म्हणालीस की त्याला डायग्नोज करून टाकलेलं असतं की हा असा वागतोय ना म्हणजे याला ADHD Right. झालेलं आहे. तर बेसिकली याचे 3 मेन सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. एक तर त्यांचे हायपर ऍक्टिव्हिटी खूप वाढलेली असते, की खूप उड्या मारणं, खूप धावत सुटणं, त्यांना म्हणजे एक एक ठिकाणी ती मुलं बसूनच राहू शकत नाहीत. किंवा वर्गात क्लासरूममध्ये टीचर शिकवत असेल तरी ते क्लासरूममध्ये उठून ते चालायला लागतात. आजूबाजूला कोण आहे त्यांना डिस्टर्ब करायचं. सो हा एक हायपर ऍक्टिव्हिटीचा फॉर्म मुलांमध्ये दिसतो. एक म्हणजे त्यांची इम्पल्सिव्हिटी खूप वाढलेली असते, की त्यांना पेशन्स हा प्रकार नाही राहत. म्हणजे उठायचं, एकदम निघून जायचं किंवा त्यांना जर दे हॅव टू वेट फॉर देअर टर्न टू कम, तर तो पेशन्स त्यांच्यामध्ये राहत नाही, की आपल्याला थांबायचंय. सगळेजण क्यू मध्ये आहेत, मी पण क्यू मध्ये थांबणं अपेक्षित आहे, पण ते नाही थांबू शकत. आणि त्याचबरोबर डिस्ट्रॅक्शन्स असतात त्यांना, म्हणजे त्यांना फोकस करता येत नाही एखाद्या ऍक्टिव्हिटीवर. टीचर शिकवतायत, ते नाही तिथे थांबू शकत. कोण आजूबाजूला चाललेलं आहे, याचं काय चालू आहे, त्याचं काय चाललेलं आहे. आईने जर अभ्यासाला बसवलं तर अभ्यास सोडून मग ते हातात इरेजर असेल तर ते त्या इरेजर बरोबरच खेळत बसेल. सो असं डिस्ट्रॅक्शन्स मध्ये ही मुलं असतात. आता ADHD हा जर हे असताना जर मुलाचा IQ हा चांगला असेल तर ते मूल कोप अप करू शकतं. ADHD रादर लहान मुलांमध्ये, मोठ्या व्यक्तींमध्ये पण असतो. पण जर ADHD हा कॉम्बिनेशन्स मध्ये आला, ADHD अलॉंग विथ लो IQ, ADHD विथ ऑटिझम किंवा ADHD अलॉंग विथ
लर्निंग डिफिकल्टीज. ओके. ADHD अलॉंग विथ लर्निंग डिफिकल्टीज असं जर आलं तर मग इट इज टू बी ॲड्रेस्ड इमिडिएटली. कारण त्या मुलाला जर योग्य वेळेस जर त्याचं डायग्नोसिस झालं, खूपदा हे डायग्नोसिसना आपल्याला पेरेंट्स जे काही इन्फॉर्मेशन देतात त्याच्यावरनं, टीचर्सचा फीडबॅक काय आहे आणि आपले ऑब्झर्वेशन्स काय आहेत याच्यावरनं पण आपल्याला लक्षात येऊ शकते. अपार्ट फ्रॉम दॅट सायकोमेट्रिक टेस्ट पण असतात ज्यामध्ये आपल्याला मुलांचं आणि पालकांचं एक क्वेश्चनेअर असते, त्याच्यावरनं पण आपल्याला डायग्नोस करता येतं. ओके. हे पेरेंट्स ज्यांची मुलांना ADHD असतं त्यांना PTM ला जर बोलावलं तर त्या आईला धडकी भरलेली असते की आता आज जाऊन काय ऐकायचं, कारण टीचर्स काय फीडबॅक देणार आहे. बऱ्याचदा पालकांचे पण त्यांना फोन्स येत असतात की माझ्या मुलाला अशा पद्धतीने त्रास दिलेला आहे. आणि हे जेव्हा खूप जास्त ADHD अलॉंग विथ ॲग्रेशन असतं तेव्हा या मुलं इतरांसाठी ते म्हणजे इट कॅन बी लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन्स कॅन ऑल्सो बी क्रिएटेड. त्यामुळे त्याला वेळच्या वेळी ॲड्रेस करणं महत्वाचं आहे. त्याला आपण जर औषध उपचार वेळेवर दिले गेले तर ते मुलं शाळेमध्ये सुद्धा ते अभ्यासाबरोबर ते कोप अप करू शकतात. ओके. नाही तर जर का ते इग्नोर केलं गेलं तर म्हणजे क्लासरूम मधला तर अभ्यास वाढत जातो पण त्या मुलांचा तेवढा रिस्पॉन्ड नाही करत. त्यामुळे त्यांना औषधं अलॉंग विथ ऑक्युपेशनल थेरपी ऑल्सो प्लेज अ ग्रेट रोल आणि पेरेंटल काउन्सिलिंग तर महत्वाचं आहेच. आता एवढं सगळं आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मेंटल चॅलेंजेस असतात मुलांना ते आपण बघतच आहोत. ह्या सगळ्याला ओव्हरकम करून एक सेल्फ कॉन्फिडन्स बिल्टअप जो करणं असतं ते कसं करू शकतं, म्हणजे पालकांचा याच्यामध्ये काय रोल आहे? सो सेल्फ डिसिप्लिन जेव्हा आपण म्हणतो, सेल्फ कॉन्फिडन्स जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा स्वतःवर असलेला जो आत्मविश्वास आहे, म्हणजे काय तर सेल्फ एस्टीम, जो माझ्यातला जो स्वतःचा कॉन्फिडन्स आहे दॅट इज सेल्फ एस्टीम. तर हा सेल्फ एस्टीम खूप महत्वाचा ठरतो मुलांचा ओव्हरऑल त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीने. तर ह्याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला ॲज अ पेरेंट आपल्याला करणं खूप महत्वाचं असतं. पहिलं म्हणजे मुलांना एक शिस्त लावणं खूप गरजेचं असतं की अमुक इतके वाजता उठायचं, अमुक इतके वाजता आपण जेवतो, अमुक इतके वाजता शाळेत जायचं, तिथनं घरी यायचं, यावेळेस अभ्यास करायचा, इतके वाजता झोपायचं. हे एक मुलांचा दिनक्रम आहे तो मुलांना आपल्याला फिक्स करून देता आला पाहिजे. आणि हा जेवढ्या लवकरच्या वयामध्ये आपण मुलांना हे शिकवतो आणि मुलं ते इम्प्लिमेंट करतात तेवढं लवकर त्यांना एक डिसिप्लिन लाईफ मिळते. आणि ऑफकोर्स म्हणजे जर यश मिळवायचं असेल तर त्याचा सगळ्याचा पाया जो आहे तो डिसिप्लिनच आहे. म्हणजे खूप जास्त स्क्रीन टाइम होतो त्याच्यामुळे उशिरा झोपणं होतं, मग उशिरा उठणं येतं, मग त्या सगळ्या चक्रामध्ये मुलं अडकून राहतात. सो मुलांना एक त्यांचं डिसिप्लिन हा एक जो हे जे काही हे आहे ते मुलांना आपल्याला लहान वयापासून त्यांना ते शिकवावं लागतं. बरोबर. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे मुलांची निर्णय क्षमता वाढली पाहिजे. म्हणजे मुलांनी छोटे छोटे निर्णय त्यांना जरूर घेऊ द्यावेत की मला आज कुठल्या रंगाचा ड्रेस घालायचा आहे ते मुलांना त्यांचं ठरवू देत. किंवा बाहेर तुम्ही मुलांना कपडे घ्यायला गेलेले आहात तर लेट देम चूज की मला हा ड्रेस घ्यायचा आहे. मग तो त्यांच्यासाठी जर आपण घ्यायला गेलो तर तो त्यांना त्याच्यातनं आनंद मिळत की मला माझ्या चॉईसने मिळालेला आहे. मग त्याच्यामध्ये आपण जर मुलांना इम्पोज करायला गेलो ना की तू असंच कर तसंच कर तर मग ते मुलांना मग ते बॅकफुटवर जातं. सो निर्णय क्षमता मुलांची जेव्हा आपण वाढवत असतो तेव्हा छोटे छोटे निर्णय त्यांना जरूर घेऊ द्यावे. याच्यातनं काय होतं त्यांना एकतर थोडा स्ट्रीट स्मार्टनेस पण त्यांच्यामध्ये डेव्हलप होतो. चुकले तरी सुद्धा त्यांना इतका विश्वास आपल्यावर असला पाहिजे आणि तेवढं बॅकिंग आपण सुद्धा दिलं पाहिजे की ठीक आहे तुझा हा निर्णय चुकला ना तरी आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. ऑफकोर्स त्याच्यामध्ये आपल्याला मुलांना थोडं मार्गदर्शन करावं लागतं, त्यांना डिरेक्शन द्यावी लागते. म्हणजे मग त्यांना दे फील एम्पर्ड की माझा हा निर्णय माझा बरोबर आलेला आहे. आणि जरी तो निर्णय मुलांचा चुकला तरी सुद्धा त्याच्यातनं त्यांना जजमेंट्स चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला लागतात की हे माझं यावेळेस चुकलंय, पुढच्या वेळेस मी
ह्या पद्धतीने निर्णय घेईल. पण मुलांना तो बॅकिंग आपण देणं महत्वाचं आहे, की आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. येस, लर्निंग आणि त्यांचीच. हां. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलांशी आपण काय बोलतो, हे खूप महत्वाचं ठरतं. ओके. म्हणजे आपल्या आई-वडील जे बोलतायत, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा मुलांच्या पर्सनॅलिटीवर होत असतो. म्हणजे एखादा आई-वडील जर मुलाला म्हणत असतील, की "तू वेडाच आहेस, तू बावळट आहेस, तुला नाही जमणार." हे कायमच तुझं हे चुकीचंच असतं. तर मग त्या मुलाला पण वाटायला लागतं, की अरे, माझ्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती माझी आई आणि माझे बाबा जर म्हणतायत, की मी वेडा आहे, तर मी खरंचच वेडा आहे. आणि मग ती मुलं प्रयत्न पण करायला जात नाहीत. इन्स्टेड जर आपण मुलांना प्रोत्साहन दिलं, जर आपण त्यांना त्यांच्या चांगले गुण त्यांना दाखवून दिले, तर मुलांना त्याच्याबद्दल जास्त दे फील एनरिच्ड, की अरे हां, मी खरंच माझ्यामध्ये एवढे चांगले गुण आहेत. माझ्या आई-वडिलांना मी त्याच्यासाठी आवडतोय, तर मग मला त्याच्यावर काम करणं महत्वाचं आहे. हो. सो आपण जर मुलांशी रिस्पेक्टफुली बोललो, त्यांच्याशी आपण चांगल्या पद्धतीने त्यांना जर आपण कॉन्फिडन्स दिला, की हे तुला जमेल, हे तू करशील, तर मग त्या मुलांची पर्सनॅलिटी पण त्या पद्धतीने शेप व्हायला लागते. राईट. मुलांच्या एक सायकोलॉजिकल वेलबिंगसाठी पॅरेंट्सने कुठल्या गोष्टींवर जास्त फोकस केलं पाहिजे? हां, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर पालक म्हणून आपल्या प्रत्येकाला वाटत असतं, की माझ्या मुलांनी मोठं होऊन खूप काहीतरी चांगलं काम करावं. बरोबर. त्यांनी एक इमोशनली, सोशली, सायकॉलॉजिकली, फिजिकली एक बॅलन्स्ड असं एक व्यक्तिमत्व त्याचं असावं. सो हे आपलं ध्येय झालं. आणि त्या ध्येयासाठी आपण काय-काय करतो हे त्याचे आपले एफर्ट्स झाले. तर एक अब्राहम मॅस्लो नावाचे एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी याचं इतकं सुंदर विवेचन केलंय. त्यांनी काय सांगितलं, की कुठलंही मूल आपण मुलांच्या बाबतीत बोलतोय म्हणून मुलांचं मी उदाहरण देते. अदरवाईज मोठ्यांमध्ये पण ते अप्लाय होतं. सो कोणतंही मूल जेव्हा आपण मोठं करत असतो, तेव्हा त्याच्या काही प्राथमिक गरजा असतात. त्या पूर्ण होणं खूप महत्वाचं असतं. तर आता फिजिकल नीड्स, प्रायमरी फिजिकल नीड्स तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. तहान, भूक आणि पुरेशी झोप ही प्रत्येक लहान मुलाची पूर्ण व्हायला पाहिजे. आणि ती बरेचदा त्याची काळजी घेतली जाते. कारण ते फिजिकल नीड्स असतात, ते पटकन लक्षात येतं. पण त्याचबरोबर काही सायकॉलॉजिकल नीड्स पण असतात, की प्रेम आणि सुरक्षितता ही लहान मुलांची अगदी प्राथमिक गरज असते. त्याच्यात ती कशी मिळते? तर आपण ज्या पद्धतीने मुलाला जवळ घेतो, त्याचं फीड्स बघतो, त्याला गोंजारतो, याच्यावरनं त्या स्पर्शातनं मुलांना कळतं, की आपली कितपत काळजी घेतली जाते. आणि ही प्रायमरी नीड ही जनरली पहिली आईकडनंच पूर्ण केली जाते. तर हे जेव्हा होत असतं, तेव्हा ते बाळ इतकं लहान असतं, की त्याला आईचा चेहरा सुद्धा नीट दिसत नसतो. पण त्याला तो स्पर्श जाणवत असतो आणि त्याला लक्षात येतं, की अरे एक कोणीतरी व्यक्ती अशी आहे, की त्याच्याबरोबर मी 100% रिलाय करू शकतो, ती माझी काळजी घेते. हा स्पर्श इतका महत्वाचा असतो, की काही रिसर्च स्टडीज जेव्हा केले गेले, तेव्हा असं लक्षात आलं, की जर स्पर्श न करता मुलांना वाढवायचं ठरवलं, तर त्यातली काही मुलांमध्ये समस्या निर्माण झाल्या आणि काही मुलं दगावली सुद्धा. त्यामुळे मुलांना आपण जो स्पर्श देत असतो, जो फिजिकल स्ट्रोक्स देत असतो, ते खूप महत्वाचे असतात. जेव्हा आईकडनं हे प्रेम, ही सुरक्षितता मुलांना मिळते, तेव्हा त्यांना कॉन्फिडंट वाटतं आणि मग ते आजूबाजूच्या इतर फॅमिली मेंबर्स बरोबर ते इंटरॅक्ट करायला लागतात. आणि मग आजी-आजोबा असतील, काका-काकू असतील, त्यांच्याबरोबर ते मूल जवळीक साधायचा प्रयत्न करतं. म्हणजे काय तर इथे एक सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस त्या मुलाला मिळालेला असतो. फॅमिली बॉन्डिंग या मुलांमध्ये एस्टॅब्लिश व्हायला लागलेलं असतं. आणि जेव्हा हे घरातनं मूल आपलं स्ट्रॉंग होत असतं, की त्याला कॉन्फिडंट वाटतं, की हां, ही व्यक्ती आहेत, जे माझी खूप काळजी घेतात, ते माझ्यावर खूप प्रेम करतात. मग ते आजूबाजूच्या शेजार-पाजारचे लोक असतील किंवा छोटी मुलं कोणी त्यांच्याकडे खेळायला येतात, त्यांच्याबरोबर ते शांतपणे इंटरॅक्ट करू शकतात. त्यांची चिडचिड, त्यांची भीती ह्या पेजमध्ये मग आपल्याला दिसत नाही. थोडी मुलं ती मोठी झाली आणि ते शाळेत जायला लागले, की त्यांना मित्र-मैत्रिणी खूप पटकन बनायला लागतात. ते क्लासरूम ॲक्टिव्हिटीजमध्ये छान पद्धतीने पार्टिसिपेट करतात
किंवा एखादी कॉम्पिटिशन डिक्लेअर झाली तर ही मुलं हिरिहिरीने त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतात आणि मला जिंकायचंच आहे म्हणून ते त्या तयारीमध्ये जातात. आणि जरी जिंकले नाहीत तरी सुद्धा ही मुलं हताश होत नाहीत. ते तेवढ्याच जिद्दीने परत उभे राहतात की नाही, मी पुढच्या वेळेस अजून प्रयत्न करीन आणि मीच ते बक्षीस जिंकेन. सो हा जो कॉन्फिडन्स मुलांमध्ये येत असतो हा त्या पेरेंटिंगमधनं किंवा आपण घरामध्ये जे वातावरण ठेवतो त्याच्यातनं मुलांना येतो. त्याचबरोबर मगाशी जो आपण सेल्फ डिसिप्लिनचा पॉइंट बोललो तो सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचा ठरतो. मुलांना एक चांगलं रुटीन जर आपण मिळवून दिलं तर मग मुलांना सुद्धा माहिती असतं की अरे हा, आपल्या आजूबाजूला ह्या गोष्टी ज्या घडतायत ना, की बाबा इतके वाजता ऑफिसला जातात, इतके वाजता येतात, आई इतके वाजता जाते, इतके वाजता येते, माझं रुटीन हे असं आहे. म्हणजे काय, तर माझ्या आजूबाजूचं सगळं वातावरण हे सेफ आहे. त्याच गोष्टी रोज घडतात आणि त्याच्यातनं मला कुठल्याही प्रकारची हानी होत नाहीये, मला काही हार्म नाहीये. मग त्या मुलाला त्या वातावरणामध्ये पण खूप कॉन्फिडंट वाटतं. त्याचबरोबर मुलांना ना घरातल्या काही छोट्या छोट्या डोमेस्टिक हाऊसहोल्ड वर्क जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये जरूर मुलांना इन्व्हॉल्व करून घ्यावं. जनरली काय होतं की घरात खूप मेड्स असतात किंवा आई असते, तू जास्त वेळ घालवतोस किंवा तू काहीतरी खराब करून ठेवतो त्याच्यापेक्षा तू काही करूच नकोस. आणि असं करून आपण त्या मुलांना ते एखादी ऍक्टिव्हिटी जे काही आहे ती करूनच देत नाही. रादर मी म्हणेन की मुलांना रोज एखादं काम द्यावं, त्यांना ते रुटीन मध्ये की तू हे काम तू रोज करायचंस, छोट्यातलं छोटं असू दे. पण ते जर आपण मुलांना ते डिसिप्लिन लावली तर मुलांचे फाईन मोटर स्किल्स, ग्रॉस मोटर स्किल्स हे खूप चांगले डेव्हलप, मसल डेव्हलपमेंट मुलांची चांगली होते आणि टाइम मॅनेजमेंट मुलांना खूप चांगल्या पद्धतीने शिकायला मिळतं. त्याचबरोबर बरेचदा ना पेरेंट्सला असं वाटतं की माझ्या मुलाचा मी चांगला मित्र होऊ शकतो, माझ्या मुलाची मी चांगली मैत्रीण होऊ शकते, तर आपण त्यांच्याशी फ्रेंडली वागलं पाहिजे. सो फ्रेंडली वागणं इज ओके, पण मुलांना खूप मित्रमैत्रिणी मिळू शकतात पण आई वडील ते एकच असतात. त्यामुळे आई वडिलांनी त्यांचा रोल करावा, मित्रमैत्रिणी ते एनिवेज ते मिळवणार असतातच. सो ही जी शिस्त लावणं आहे किंवा घरातनं मुलांना ते प्रेम देणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं, हा जो हे जे गरजेच्या गोष्टी आहेत ह्या जरूर पालकांनी कराव्यात. आणि त्याचबरोबर आम्ही सगळ्या मुलांना अगदी फ्री ॲडवाइस देत असतो की तुम्ही मोकळ्या मैदानात जाऊन खेळा. हे जे आपल्याला हल्ली कमी दिसतंय तर त्याच्यातले बेनिफिट्स खूप आहेत. म्हणजे जेव्हा मुलं बाहेर जाऊन खेळतात तेव्हा एकतर मोकळ्या हवेमध्ये त्यांना फिजिकली सुद्धा ते स्ट्रॉंग होतातच, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण त्याचबरोबर लिडरशिप क्वालिटीज आहेत, टीम बिल्डिंग आहे, यश अपयश, आपल्याला शेअरिंग केअरिंग ह्या गोष्टी मुलांना तिथे शिकायला मिळतात. आणि त्या छोट्या एखाद्या ग्रुपमधनं मुलांना बाहेरच्या जगात कसं आपल्याला वावरायला लागतं ह्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन तिथेच होत असतं. सो अपार्ट फ्रॉम दॅट जेव्हा मुलं खेळायला जातात तेव्हा ऑटोमॅटिकली त्यांचा स्क्रीन टाइम पण कमी होतो, त्यांची भूक वाढते, त्यांना शांत झोप लागते. सो अल्टिमेटली ॲज पेरेंट्स ह्या गोष्टी थोड्याशा आपण जर प्रोएक्टिव्हली केल्या गेल्या आपल्याकडनं तर मुलांचं नक्कीच, कारण ही छोटी मुलं तेच तर आपलं फ्युचर आहे. त्यामुळे आपण जरूर ह्या छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या मेक इट अ पार्ट ऑफ आवर लाईफस्टाईल ओनली. थँक्यू डॉक्टर. तुम्ही ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यात ना त्याच्यामधनं खूप समजण्यासारखं आहे. म्हणजे जे तुम्ही म्हटलं की आई वडिलांनी फ्रेंड्ससारखं असावं, पण त्यावेळेला असं विसरू नये की तुम्ही आई वडील आहात, फ्रेंड्स खूप मिळणार आहेत पण आई वडील एकच आहेत आणि तेच राहणार आहेत. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण रोजच्या दिवसांमध्ये विसरून जातो, पण याचा इम्पॅक्ट खूप जास्त आहे लहान मुलांच्या लाईफवरती. थँक्यू मॅडम, तुम्ही तुमचा एवढा इम्पॉर्टंट वेळ या पॉडकास्टसाठी दिलाय. त्याच्यामधनं आम्हाला खूप बरंच काही शिकायला मिळालं आणि आम्हाला नक्की आवडेल तुम्हाला पुन्हा एकदा या सीटवर बघणं आणि आमच्याशी अजून भरपूर जास्त गप्पा मारण्यामध्ये. थँक्यू सो मच. जरूर येईन. आजच्या पॉडकास्टमधनं आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. सगळ्यात पहिलं म्हणजे लहान मुलं कुठल्या मेंटल हेल्थ इश्यूजना सफर करत असतात, त्याला आपण कसं टॅकल करणार किंवा प्रिव्हेंट करणार हे समजून घेतलं. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या रिलेटिव्स, फ्रेंड्स, त्यांची लहान मुलं आहेत त्यांना नक्की शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.